नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जनरल सायन्स डिपार्टमेंटमध्ये ॲप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं स्वागत करतो. आज आपण युनिट नंबर 1 इलेक्ट्रिसिटी अँड कॅपॅसिटन्स यामध्ये नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे किर्चॉफ्स लॉज अँड वेटस्टोन्स नेटवर्क. ओके, टुडेज पॉइंट इज किर्चॉफ्स लॉज अँड वेटस्टोन्स नेटवर्क. So the first point is known as Kirchhoff's law. Okay, Kirchhoff's law. आता Kirchhoff's law चा स्टडी का करायचा? Kirchhoff's law चा यूज काय आहे? जर एखादं कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल तर त्या कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट किती आहे किंवा व्होल्टेज किती आहे किंवा रेझिस्टन्स किती आहे ते आपल्याला जर काय कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण सिंपली काय करतो? Kirchhoff's law चा यूज करतो. इथं म्हटलेलं आहे बघा, Kirchhoff's laws are used to calculate current, potential difference and रेजिस्टन्स इन दी कॉम्प्लिकेटेड सर्किट. ओके, एखादं सिंपल सर्किट जर असेल तर त्या सिंपल सर्किटमध्ये आपण युजिंग ओहम्स लॉ व्होल्टेज किंवा करंट किंवा रेजिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर का सर्किट हे कॉम्प्लिकेटेड असेल तर या कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये आपण बऱ्यापैकी किर्चॉफ्स लॉचाच यूज करतो. ओके, आता किर्चॉफ्स लॉज हे ॲक्च्युली दोन आहेत. ओके, एक पहिला बघूया आपण, त्याला आपण काय म्हणणार आहोत? किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. यालाच आपण असे म्हणतो लॉ ऑफ करंट किंवा जंक्शन लॉ. समजतंय का? बघा, एक्झाममध्ये विचारतील स्टेट किर्चॉफ्स फर्स्ट लॉ किंवा असं देखील म्हणू शकतात स्टेट लॉ ऑफ करंट और स्टेट जंक्शन्स लॉ. जंक्शन लॉ, लॉ ऑफ करंट किंवा किर्चॉफ्स लॉ हे सिमिलर थिंग आहे, सिमिलर वर्ड आहे. याला आपण असेही म्हणतो KCL. KCL मीन्स व्हॉट? किर्चॉफ्स करंट लॉ. कळते? किर्चॉफ्स करंट लॉ. आता या फर्स्ट लॉचं स्टेटमेंट काय ते पहिल्यांदा बघूया आपण. स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. कोणत्या पण जंक्शनला इलेक्ट्रिक करंट येत असेल किंवा जंक्शनपासून लांब जात असेल तर टोटल करंट ॲट दॅट जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. बघा, मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय? दॅट इज समेशन ऑफ आय म्हणजेच काय? करंट, इलेक्ट्रिक करंट. समेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. हे या डायग्राममध्ये आपण बघायचं. आता डायग्राम साईडला दाखवलेलं आहे बघा. आता यामध्ये फिगर ए आणि फिगर बी हे दोन्ही पण दाखवले आहेत. ओके, आता यामध्ये बघा फिगर ए मध्ये हा जो डॉट पॉईंट आहे हा म्हणजेच काय असणार? जंक्शन असणार आहे. हा काय? जंक्शन आहे. आणि या जंक्शनकडं हा करंट I1 काय येतोय? करंट I1 कमिंग टुवर्ड्स दी जंक्शन. आणि करंट I2 जो आहे तो I2 काय करतोय? जंक्शनपासून लांब चाललेला आहे, म्हणजेच I2 करंट गोईंग अवे फ्रॉम दी जंक्शन. ओके, असे बरेच करंट्स आहेत बघा. I3 करंट अवे फ्रॉम द जंक्शन, I4 करंट टुवर्ड्स दी जंक्शन आणि I5 पण काय आहे? टुवर्ड्स दी जंक्शन. ओके, म्हणजे काही करंट जंक्शनकडे येत आहेत, काही करंट जंक्शनपासून लांब चाललेले आहेत. इथं पण बघा, हा I1 करंट काय होतोय? जंक्शनकडे येतोय. I2 करंट पण काय होतोय? जंक्शनकडे येतोय. आणि I3 पण काय होतोय? जंक्शनकडे येतोय. बरोबर का? म्हणजे हे काय? जंक्शन आहे. दोन्ही फिगरमध्ये हा जंक्शन असणार आहे. मग या जंक्शनला आता इथे ॲक्च्युली इथं या सर्किटमध्ये करंट किती आहे? I1 करंट आहे. इथं करंट किती आहे? I2 आहे. इथं किती आहे? I3 आहे. टोटल जो करंट आहे तो या जंक्शनला किती असणार आहे? 0 असणार आहे. हे कोण सांगतं? किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. तर जंक्शनला 0 करंट म्हणजेच काय असणार आहे? तर हा जो I1 करंट आहे तो करंट प्लस I2 करंट प्लस I3 करंट प्लस I4 करंट प्लस I5 करंट या सगळ्यांची अल्जेब्रिक सम ही काय असणार आहे बाळांनो? 0 असणार आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? साइन कन्व्हेन्शन. कोणत्या करंटला पॉझिटिव्ह करंट कन्सिडर करायचं आणि कोणत्या करंटला निगेटिव्ह करंट कन्सिडर करायचं हे आपण पहिल्यांदा बघूया. त्यासाठी फर्स्ट नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजेच काय? साइन कन्व्हेन्शन. ओके, आता किर्चॉफ्स फर्स्ट लॉमध्ये साइन कन्व्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, द करंट फ्लोविंग टुवर्ड्स द जंक्शन इज पॉझिटिव्ह अँड द करंट फ्लोविंग अवे फ्रॉम द जंक्शन इज निगेटिव्ह. जो करंट जंक्शनकडे येतोय त्याला आपण काय करायचं आहे? पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा आहे. आणि जो करंट जंक्शनपासून लांब चाललेला आहे त्याला आपण काय कन्सिडर करणार आहोत? निगेटिव्ह. समजते? इथं बघा दाखवलेलं आहे I1 काय होते बाळांनो? करंट जंक्शनकडे येतोय म्हणजे तो काय असणार आहे? पॉझिटिव्ह. हा प्लस I1 आहे बघा. आणि I2 काय आहे? जंक्शनपासून लांब चाललेला आहे म्हणजेच काय असणार आहे? हा मायनस I2. इथं मायनस I2 लिहिलेला आहे. ओके, म्हणजे I1 मायनस I2. आता I3 पण काय? अवे फ्रॉम द जंक्शन आहे म्हणजे तो पण काय घेतला आपण? निगेटिव्ह घेतलेला आहे. I4 टुवर्ड्स द जंक्शन पॉझिटिव्ह घेतला. I5 टुवर्ड्स द जंक्शन हा पण पॉझिटिव्ह असणार आहे.
म्हणजे अल्जेब्रिक सम काय असणार यांची 0 असणार आहे. म्हणजेच काय I1 -I2 -I3 प्लस I4 प्लस I5 इज इक्वल टू 0. दिस इज द स्टेटमेंट ऑफ किरचॉफ्स फर्स्ट लॉ. या फिगरमध्ये पण ते अप्लाय करा. आता इथे बघा तिन्ही पण करंट आहेत I1 I2 I3 हे तिन्ही पण करंट कसे आहेत टुवर्ड्स द जंक्शन आहेत. म्हणजेच हे तिन्ही पण करंट काय असणार आहेत पॉझिटिव्ह असणार आहेत. जे करंट जंक्शनकडे येत आहेत त्याला आपण काय कन्सिडर करतोय पॉझिटिव्ह. म्हणजे इथं काय घ्यायचं आहे I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0. दिस इज द स्टेटमेंट ऑफ किरचॉफ्स फर्स्ट लॉ और वी कैन से लॉ ऑफ करंट और जंक्शन लॉ. Okay, the next law is Kirchhoff's second law or we can say law of voltage or loop theorem. यालाच आपण KVL असं देखील म्हणतो. KVL म्हणजेच काय किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, आता किरचॉफ सेकंड लॉ जो आहे ज्याला आपण लॉ ऑफ व्होल्टेज म्हणतो त्याचं स्टेटमेंट काय ते मला समजून घेऊया आपण. ओके, स्टेटमेंट ऑफ किरचॉफ सेकंड लॉ. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, इन ए क्लोज्ड लूप ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क द अल्जेब्रिक सम ऑफ potential difference for all the components plus the algebraic sum of all the EMFs are equal to 0. ओके, आता यामध्ये मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय पहिल्यांदा बघूया आपण. मॅथमॅटिकली हे जे काही इन सेंटेन्स स्टेटमेंट आहे हेच आपण इथं मॅथमॅटिकली लिहिलेलं आहे बघा. इथं काय म्हटलेलं आहे तर अल्जेब्रिक सम ऑफ म्हणजे आपण इथं सिम्बॉल काय दिलेला आहे समेशन. ओके, कोणाचा आहे बघा अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय व्होल्टेज ना, आणि बाय युझिंग ओहम्स लॉ व्होल्टेज म्हणजेच काय करंट इंटू रेजिस्टन्स V इज इक्वल टू IR. मग इथे मी काय करतोय अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स प्लस म्हटलं इथे प्लस, इथं पण प्लस आहे बघा प्लस अल्जेब्रिक अगेन अल्जेब्रिक सम म्हणजे इथं परत अल्जेब्रिक सम आहे ऑफ ऑल दी EMFs. हे स्मॉल कॅपिटल E म्हणजेच काय EMF आहे ऑल दी EMF इज इक्वल टू वॉट 0. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट. परत इथे मी रिपीट करतोय इन ए क्लोज्ड इलेक्ट्रिकल लूप द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स प्लस अल्जेब्रिक सम ऑफ EMF इज इक्वल टू 0. ओके, आता इथं क्लोज्ड लूप ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजेच काय एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे जे या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा. या डायग्राममध्ये हे एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे ज्याला आपण काय म्हणणार आहोत क्लोज्ड लूप ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. यामध्ये कुठेही ओपन सर्किट नाही आहे. ओके, आता हे सर्किट आहे कारण याच्यामध्ये काय असणार आहे एक बॅटरी आहे बघा किंवा सेल म्हणूया आपण. सेल ज्याचा EMF किती आहे E1. हा दुसरा सेल आहे ज्याचा EMF काय आहे E2. या सेल E1 मधून करंट I1 पास होतोय, या सेल E2 मधून करंट I2 पास होतोय. आणि या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काही रेजिस्टन्स पण आहेत R1 R2 R3 R4 अँड R5. हे आहे याला आपण काय म्हणणार आहोत क्लोज्ड लूप ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. आता इथं हा जो काही किरचॉफ सेकंड लॉ आहे तो कसा अप्लाय करायचा आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय साइन कन्व्हेन्शन. पहिल्यांदा आपण साइन कन्व्हेन्शन समजून घेऊया. हे खूप महत्त्वाचं आहे या लॉमध्ये साइन कन्व्हेन्शन ऑफ किरचॉफ्स सेकंड लॉ. ओके, आता फर्स्ट कन्व्हेन्शन काय आहे आणि सेकंड कन्व्हेन्शन काय. कन्व्हेन्शन साइन कन्व्हेन्शन म्हणजेच काय बघा तर इथं फर्स्टमध्ये काय बोललेलं बघ करंट या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जो काही करंट आहे तो करंट कधी पॉझिटिव्ह ट्रीट करायचा कधी निगेटिव्ह म्हणून ट्रीट करायचा. आणि या सर्किटमध्ये दोन सेल पण आहेत बघा E1 आणि E2. याला पण आपण कधी पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आणि कधी निगेटिव्ह कन्सिडर करायचं हे देखील आपण या साइन कन्व्हेन्शनच्या थ्रू समजून घ्यायचं आहे. सो फर्स्ट साइन कन्व्हेन्शन इज द करंट विच इज इन द सेम डायरेक्शन इन विच लूप इज ट्रेस्ड is treated as negative while the current which is in the opposite direction is treated as positive. ओके, या फर्स्ट साइन कन्व्हेन्शन मध्ये करंटच्या रिलेटेड सांगितलेलं आहे. करंट आता करंट जर का सेम डायरेक्शन इथे काय म्हटलेलं सेम डायरेक्शन म्हणजे करंटची डायरेक्शन कशी असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. समजा एखादा करंट सेलमधून पॉझिटिव्ह टर्मिनलपासून जर का आउट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो सेम डायरेक्शन. आणि एखादा करंट हा बॅटरीच्या निगेटिव्हकडे चालला असेल निगेटिव्ह पासून आउट होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे अपोजिट डायरेक्शन. ओके, मग जर का हा करंट असा आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि तुम्ही देखील जो काही पाथ ट्रेस करणार आहात तो देखील सेम करंटच्या डायरेक्शनला असेल तर तिथं आपण करंट काय घ्यायचा आहे निगेटिव्ह घ्यायचा आहे. समजते का बघा. मी समजा म्हटलो काय मला AFC जायचं आहे
माझा पाथ कसा आहे AFC आणि इथं करंट जो असणार आहे करंट I1 तो पण कसा असणार आहे याच पाथने असणार आहे A to F, F to C असाच करंट असणार आहे I1 बरोबर ना I1 असाच आहे. मग इथं काय होतोय तर करंटची डायरेक्शन आणि आपण जे काय नेटवर्क ट्रेस करतोय त्याची डायरेक्शन जर का सेम असेल तर तिथं आपण I1 काय घेणार निगेटिव्ह. ओके I1 निगेटिव्ह. आणि तुम्ही जर समजा इथं बघितलेलं आहे बघा म्हणजे समजा असं असेल काय तुम्ही ट्रेस कसं करताय BCF. ओके आता B to C यामध्ये हा जो करंट आहे हा करंट काय होते बघा असा वरती चाललाय ना निगेटिव्हकडे. ओके म्हणजे करंटची डायरेक्शन वरच्या बाजूने आहे आणि तुम्ही कसं चाललेलं आहे BCF असं झालेलं आहे म्हणजे अपोजिट डायरेक्शन आहे. करंटच्या अपोजिट डायरेक्शन तुम्ही जर का ट्रेस करत असाल नेटवर्क तर तिथं करंट काय घ्यायचं आहे तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. समजतंय करंट पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि करंट निगेटिव्ह कधी घ्यायचं आहे. ज्या दिशेने तुम्ही चाललेला आहात त्याच दिशेने जर का करंट असेल तर तो करंट काय असणार आहे निगेटिव्ह आणि तुम्ही जो काय पाथ ट्रेस करताय त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जर का करंट असेल तर तिथं करंट काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. समजतंय हे फर्स्ट कन्व्हेन्शन आहे करंटच्या रिलेटेड. आता पुढचं कन्व्हेन्शन काय आहे EMFच्या रिलेटेड सेलचं EMF. ओके आता EMF कधी पॉझिटिव्ह आणि EMF कधी निगेटिव्ह. ओके बघा EMF इज पॉझिटिव्ह इफ वी ट्रॅव्हर्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल इनसाइड द सेल अँड EMF इज निगेटिव्ह कधी असतो इफ वी ट्रॅव्हर्स फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. बघा आता समजा इथून तुम्ही जर का मी नेटवर्क बघलं नेटवर्क काय म्हणते मी AFCBA असं नेटवर्क आहे. कसं आहे नेटवर्क आहे AFCBA हे क्लोज्ड नेटवर्क आहे. आता तुम्ही कसे गेला बघा या सेल E1 थ्रू गेला ना असा कसं गेलेला आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेलेला आहे. सेलचं निगेटिव्ह इकडे आहे इकडे पॉझिटिव्ह आहे ना म्हणजे B to A तुम्ही कसं गेला असा आपण असं गेलो की निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल वी ट्रॅव्हर्स B to A बरोबर का. आणि जर का तुम्ही जर का B to A ट्रॅव्हल होत असाल तर टर्मिनल कसं असणार आहे निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे. तेव्हा त्या EMFला आपण काय म्हणायचं आहे पॉझिटिव्ह EMF. तेव्हा EMF काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. समजते का बघा. आणि समजा तुम्ही असं झाला असाल तर AFABCF हे क्लोज नेटवर्क आहे. यामध्ये तुम्ही A to B चाललाय ना वी ट्रॅव्हर्स A to B म्हणजे कसं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बघा इथं काय म्हटलेलं आहे इफ वी ट्रॅव्हर्स फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल देन व्हॉट EMF इज निगेटिव्ह. तेव्हा A1 काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे तुम्ही तो पाथ कसा ट्रॅव्हल करताय त्याच्यावरती डिपेंड आहे EMF पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. समजते का बघा इकडे पण बघा इथं E to D चाललेला तुम्ही E to D म्हणजेच कसं चालला तुम्ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चाललेला आहे. म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असाल तर तिथे EMF तुम्ही काय घ्यायचं आहे तिथे EMF घेणारा तुम्ही निगेटिव्ह. आणि जर तुम्ही असा आला D to E म्हणजेच कसं निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल चालला असाल तर तिथे EMF काय घ्यायचं आहे तुम्हाला पॉझिटिव्ह. समजतंय हे साइन कन्व्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण हाच पार्ट परत रिपीट करायचा आहे. ओके दिस इज द इलेक्ट्रिकल क्लोज्ड लूप नेटवर्क. ओके या आधीच्या स्लाइडमध्ये पण आपण हे नेटवर्क आपण बघितलेलं आहे सेम नेटवर्क आहे. यामध्ये बघा आता साइन कन्व्हेन्शन आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया किंवा पुन्हा एकदा समजून घेऊया क्लिअर कट कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये बघा फर्स्ट साइन कन्व्हेन्शन काय म्हटलं होतं फर्स्ट करंटच्या रिलेटेड ना. करंट जर का करंटच्या डायरेक्शनने जर तुम्ही जर का लूप ट्रॅव्हल करत असाल तर तेव्हा तो करंट काय घ्यायचा निगेटिव्ह आणि करंटच्या अपोजिट डायरेक्शनने जर का तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तिथे करंट काय असणार आहे पॉझिटिव्ह. समजते म्हणजे तुम्ही असं झालेला आहात कसं A to B समजा असं चाललं आहे. आता करंट जो कसा आहे करंट कसा आहे बघा करंट या डायरेक्शनने असा इथे ॲरो दाखवलेलं बघा करंटची डायरेक्शन इकडे अशी आहे आणि तुम्ही चाललाय कसं अपोजिट टू द करंट डायरेक्शन. मग इथं जो काही करंट येणार आहे तो करंट काय असणार आहे बाळांनो तो करंट असणार आहे पॉझिटिव्ह करंट. आणि जर का करंट पण या डायरेक्शन चाललेला आहे आणि तुम्ही देखील याच डायरेक्शन लूप ट्रॅव्हल करत असाल तर इथे करंट काय असणार आहे निगेटिव्ह. समजते सेम डायरेक्शन करंट इज निगेटिव्ह अपोजिट डायरेक्शन करंट इज पॉझिटिव्ह. ओके नेक्स्ट जे काही कन्व्हेन्शन आहे तेच काय असणार आहे EMFच्या रिलेटेड. EMF कधी पॉझिटिव्ह आणि EMF कधी निगेटिव्ह. इथे म्हटलेलं आहे बघा सिम्पल निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल जर का नेटवर्क ट्रेस करत असाल तर तिथे EMF काय असणार आहे पॉझिटिव्ह. आणि जर का तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल जर का लूप ट्रेस करत असाल
तर तिथं EMF काय असणार आहे निगेटिव्ह. म्हणजेच हे असं बघ A to B, तुम्ही A to B चालला आहात म्हणजे कसं चाललं आहे तुम्ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चाललेलं आहे. इथं EMF E1 असणार आहे, ते काय असणार बाळांनो, ते असणार आहे निगेटिव्ह. कारण काय म्हटलं आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, EMF आपण काय कन्सिडर करायचं आहे पॉझिटिव्ह, सॉरी निगेटिव्ह. आणि जर का तुम्ही उलटा आला B to A म्हणजे कसं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, तर तिथे EMF काय असणार आहे पॉझिटिव्ह. समजते. थोडंसं आपण इन डिटेल बघूया यामध्ये. आता इथं जे काही लूप आहे या लूपला आपण नाव दिलेलं आहे, किंवा आपण जे लूप ट्रॅव्हल करतोय ते इथे पर्टिक्युलर दिलेलं आहे बघा काय AFDCBA, हे क्लोज लूप आहे. कुठलं बघा AFEDCB आणि A, हे असं क्लोज्ड लूप आहे. समजते. क्लोज्ड लूप AFEDCBA. ओके. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किर्चॉफ सेकंड लॉ अप्लाय करायचा आहे. किर्चॉफ सेकंड लॉ अप्लाय करायचा आहे. मग इथं आपल्याला काही इक्वेशन मिळतात बघा. आता हे जे फर्स्ट इक्वेशन कसं मिळालेलं आहे ते जरासं क्लिअर करा. ओके. आपण चाललोय कुठून A पासून ना, A पासून चाललोय आपण असा EF कडे, बरोबर का. म्हणजे आपला ट्रॅव्हल्स आपलं लूप कसं ट्रॅव्हल करतोय आपण A to EF, आणि करंट I1 आहे ना, हा करंट I1 पण कसा होतोय असंच चाललेला आहे खाली. म्हणजे आपण करंट I1च्या डायरेक्शन चाललो आहोत. म्हणजे फर्स्ट लॉ काय असणार, फर्स्ट साइन कन्व्हेन्शन काय, जर का सेम डायरेक्शन असेल तर करंटला काय घ्यायचं तुम्हाला निगेटिव्ह. म्हणजे A to F करंट काय असणार आहे I1, जो आपण काय घेतला निगेटिव्ह घेतला. समजतं काय ते निगेटिव्ह कसं आलं. ओके. निगेटिव्ह इंटू R1. ओके. R1. आता किर्चॉफ सेकंड लॉ आहे ना IR प्लस E इज इक्वल टू 0 आहे. इथं IR काय असणार बघा, पहिला इथं A to F करंट I1 होता जो आपण निगेटिव्ह घेतला, आणि A to F रेजिस्टन्स काय आहे R1 रेजिस्टन्स आहे, तो R1 आहे तसं पुढे केला आपण. ओके. प्लस I2. आता इथं बघा F to E चालू ना आपण, आता F to E जात असताना बघा इथं करंट कोणता असणार आहे, हा जो I1 आहे तो I1 कुठे गेला बघा, असा आला तो I1, असा इथं येऊन इकडून असं काय होईल तो परत कुणीकडे गेलेला आहे सेल E1 कडे गेला ना. हे I1चा पाथ आहे हा असा, आणि I2चा पाथ कसा आहे सेल E2च्या पॉझिटिव्ह पासून असं बाहेर पडणार आहे, असा I2 येईल, I2 असा येईल, असं येऊन परत इकडे I2 येईल. म्हणजे F to E तुम्ही चाललात ना, आपण ट्रॅव्हल कसं करतोय पाथ F to E, आणि इथं करंट पण आहे आणि रेजिस्टन्स पण आहे. रेजिस्टन्स कोणता आहे R4, आणि करंट कोणता असणार आहे I2 करंटची डायरेक्शन कशी असणार आहे अपवर्ड डायरेक्शननी, आणि आपण चाललोय कसं करंटच्या अपोजिट डायरेक्शननी. मी इथं म्हटलेलं आहे बघा, जर का करंटची डायरेक्शन जर अपोजिट असेल तर तिथं जो काय करंट असणार तो करंट कसा असणार आहे पॉझिटिव्ह. तर इथं जो करंट आहे I2 करंट तो आपण काय घेतला पॉझिटिव्ह घेतला, प्लस I2 आणि इंटू वॉट इंटू R4, हा आहेच R4. ओके. पुढे गेलो आपण. आता पुढे इथून पुढे E to D जायचं ना आपल्याला. आता A to F झालं, F to E झालं, तर काय E to D. आता E to D जात असताना काय आलेलं आहे बघा, आपल्याला एक सेल लागलेला आहे, सेल ज्याचं EMF काय आहे E2 आहे. मग आता इथं आपल्याला हा जो सेल आहे याचं EMF पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं आहे. आपण जातोय कसं A to D म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. इथं म्हटलेलं आहे बघा, जर का तुम्ही ट्रॅव्हल करताय पाथ पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, तेव्हा तिथे EMF काय घ्यायचं आपण निगेटिव्ह, म्हणजे इथे E2 काय घेणार आपण निगेटिव्ह. इथं म्हटलेलं आहे बघा -E2. समजते कसाला -E2. पुढे प्लस इथं परत बघा D to C जायचं ना आपल्याला, D to C. आता D to C जात असताना परत सेम करंट हा I2 कसा येतोय बघा खाली येतोय असा I2 करंटची डायरेक्शन अपोजिट आहे, आणि आपण चाललोय वरच्या डायरेक्शनने. तेव्हा इथं रेजिस्टन्स काय असणार आहे R5 असणार आहे बघा, आणि करंट काय असणार आहे, करंट हा असणार आहे का असा अपोजिट डायरेक्शनने, आणि करंट जर अपोजिट असेल तर टेक इट पॉझिटिव्ह. त्यामुळे इथे मी काय म्हटलंय बघा I2 पॉझिटिव्ह घेतला इंटू R5. समजतंय. पुढे आता C पण चालू आपण, C पासून कुठे जायचं आपल्याला C to B जायचं ना. आता परत C to B जात असताना इथं करंट कोणता असणार आहे, करंट असणार आहे I1, आणि रेजिस्टन्स काय आहे R3. मग इथं I1 हा जो आहे तो पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा आहे, सेम डायरेक्शन चालू आहे याचा अर्थ I1 काय असणार आहे निगेटिव्ह, म्हणजे I1 इंटू R3 इथं आहे बघा -I1 इंटू R3. हा मायनस काय घेतला कळलं, कारण सेम डायरेक्शन आपण ट्रॅव्हल करतोय त्यामुळं हा करंट काय घेणार आपण निगेटिव्ह. इथं आलो आपण. आता इथं B पासून परत काय करायचं आपल्याला क्लोज नेटवर्क ना, म्हणजे B पासून आपल्याला A कडे यायचं आहे. B to A येत असताना परत काय होईल एक सेल लागेल, त्याचं EMF काय आहे E1. आता तुम्ही कसं ट्रॅव्हल करताय निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, त्यामुळे इथं जे EMF आहे ते पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल तेव्हा EMF आपण काय घेणार आहे पॉझिटिव्ह.
म्हणजे ते A1 काय असणार आहे पॉझिटिव्ह, ते A1 पॉझिटिव्ह मेन्शन केले बघा. ओके, इज इक्वल टू 0. दिस इज द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ सेकंड लॉ. कळते का हे इक्वेशन कसं आलं? हे खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे. याच्या पुढचा पार्ट काय एवढा महत्त्वाचा नाही आहे, पण हे खूप महत्त्वाचं आहे. किर्चॉफ्स लॉ आपण यूज केला, त्यामध्ये 2 साइन कन्व्हेन्शन्स आहेत. हे 2 साइन कन्व्हेन्शनचा आपण प्रॉपर यूज केला आणि आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. इथं करंट I1 मायनसमध्ये आहे, EMF मायनसमध्ये आहे, इथं A1 पॉझिटिव्ह आहे, इथं I1 मायनस आहे. हे का घेतलं आपण हे क्लिअर करून घ्या. ओके, या 2 साइन कन्व्हेन्शन थ्रू आपल्याला ते मिळालेलं आहे. ओके, पुढे जायचं आहे. इथं बघा काय म्हटलेलं आहे, आता पुढं इथं काय म्हटलेलं आहे, तर काय नाही आहे, सिम्पल केलेलं आहे. फक्त हे A1 ॲज इट इज आहे बघा, A1 पॉझिटिव्ह मायनस E2 मायनस E2 आहे तसंच आहे. हे मायनस I1 R1 इथं आहे बघा, मायनस R1 प्लस I2 R4 आहे, प्लस I2 R5 आहे, मायनस I1 R3 पण आहे. ओके, फक्त रिअरेंज केलेलं आहे आणि इज इक्वल टू 0 ॲज इट इज. ओके, पुढे काय केलेलं आहे, आता हे A1 मायनस E2 फक्त इथं आणलेलं आहे, बाकी सगळं एका साईडला गेलेलं आहे इकडे. मायनस I1 R1 प्लस I2 R4 प्लस I2 R5 मायनस I1 R3 प्लस E1 मायनस E2 इज इक्वल टू 0. आणि याच्या थ्रू तुम्हाला एक इक्वेशन मिळणार आहे, ते म्हणजेच काय, समेशन IR प्लस समेशन E इज इक्वल टू 0. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स सेकंड लॉ. ओके, समेशन ऑफ पोटेंशियल डिफरन्स प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू 0. समजते? Now the next point is Wheatstone's network. Okay, Wheatstone's is the surname of scientist, and that scientist gives the network called as Wheatstone's network, which is used to measure the value of unknown resistance. Okay, Wheatstone network चा यूज आपण बऱ्यापैकी unknown resistance ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी केला जातो. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, Wheatstone network आहे एक सिंपल सर्किट आहे. इट इज अ सिंपल सर्किट बाउंडेड बाय Wheatstones for the determination of an unknown resistance is called Wheatstone's network. ओके, आता इथं काय बघा, एक नेटवर्क आहे, एक सर्किट आहे बघा, एक सिंपल सर्किट आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, Wheatstone's network. यामध्ये काय काय म्हटलेलं आहे बघा, इथं दिलेलं आहे. तर या नेटवर्कमध्ये काय काय बघा, एक रेजिस्टन्स R1 कनेक्ट केलेला आहे, दुसरा काय R2 आहे, तिसरा काय R3 आहे, चौथा काय R4 आहे. याशी चारही रेजिस्टन्स आपण काय केलेले आहेत, एकमेकाला या पद्धतीने कनेक्ट केलेले आहेत. ओके, आणि यापैकी समजा आपल्याला R1 R2 आणि R3 ची व्हॅल्यू माहिती आहे, R4 किती आहे माहिती नाही आहे, तर आपण या Wheatstone नेटवर्कचा यूज करून R4 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे Wheatstone नेटवर्कचं प्रिन्सिपल काय आहे, द प्रिन्सिपल ऑफ Wheatstone नेटवर्क इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स युजिंग अदर 3 नोन रेजिस्टन्स. ज्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहिती आहे त्यांचा यूज करून आपण अननोन रेजिस्टन्सची माहिती घेऊ शकतो किंवा व्हॅल्यू काढू शकतो. इथे बघा काय म्हटलेलं आहे, R1 R2 R3 काय आहेत, हे रेजिस्टन्सेस आहेत. या सर्किटमध्ये G हा कनेक्ट केलेला आहे बघा. G म्हणजेच काय, गॅलोनोमीटर, ज्याच्यातून आपण काय करणार आहोत, करंट पास होतोय का नाही हे आपण चेक करणार आहोत. ओके, I काय असणार इथं, I म्हणजे सिम्बॉल काय, I सिम्बॉल स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक करंट. इथे की दाखवलेलं आहे, की मग ती डॉट आहे म्हणजेच काय, एक की क्लोज आहे. ओके, के म्हणजे की, आणि E मीन्स EMF ऑफ द बॅटरी. इथं काय जोडलेलं आहे, आपण या नेटवर्कच्या अक्रॉस एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे, प्लस मायनस बॅटरी. ओके, हे आता त्याचं डेरिव्हेशन बघूया पहिल्यांदा आपण. म्हणजे Wheatstone नेटवर्कमध्ये एक बॅलन्सिंग कंडिशन असणार आहे. ते बॅलन्सिंग कंडिशन काय आहे त्याच्यावरून आपण अननोन रेजिस्टन्स काढू शकतो. तर त्या बॅलन्सिंग कंडिशनचा फॉर्म्युला डेराईव्ह करण्यासाठी आपल्याला एक डेरिव्हेशन करावं लागेल. तर ते डेरिव्हेशन काय समजून घेऊया. तर फर्स्ट पॉईंट काय बघा, याच्यामध्ये Wheatstone नेटवर्क कन्सिस्ट ऑफ 4 resistances R1, R2, R3 and R4 connected to form a closed circuit ABCD. Okay, R1, R2, R3 and R4. These are the 4 resistances are connected such a way that a ABCD closed circuit is formed, and cell E is connected between A and C. या क्लोज सर्किटच्या अक्रॉस, म्हणजे कुठे, या पॉईंट A आणि पॉईंट C च्या अक्रॉस आपण काय जोडलेलं आहे, एक सेल E जोडलेलं आहे. ओके, A टर्मिनलला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि C पॉईंटला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट केलेलं आहे. ओके, पुढे नेक्स्ट काय म्हटलेलं आहे,
The point B and point D are the equipotential points in which galvanometer is connected, which does not show any deflection, that is balancing condition, even current is flowing through the circuit. इथे काय म्हटलेलं आहे बघा. आता हा जो पॉईंट बी आहे, पॉईंट बी आणि पॉईंट डी याच्या अक्रॉस आपण काय कनेक्ट केलेला आहे, जी कनेक्ट केलेला आहे गॅल्व्हनोमीटर. ओके, गॅल्व्हनोमीटर. आणि हे सर्किटमध्ये आपण कनेक्ट केलेलं आहे. करंट हा I1 असा पास होतोय बघा. ओके, आणि I1 करंट हा इकडून परत असं जाईल, म्हणजे करंट I1 या B टू D पास होत नाही आहे. याचा अर्थ जी डिफ्लेक्शन दाखवत नाही आहे. म्हणजे जीचं डिफ्लेक्शन काय असणार आहे, झिरो डिफ्लेक्शन. जेव्हा एखादा गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत असेल इथं, तर याचा अर्थ काय आहे, हे नेटवर्क काय आहे, बॅलन्स्ड आहे. अँड ॲट दॅट बॅलन्सिंग कंडिशन या बी पॉईंटला जे पोटेन्शियल आहे, दॅट पोटेन्शियल अँड डी पॉईंटला जे पोटेन्शियल आहे, दॅट पोटेन्शियल बोथ आर इक्विपोटेन्शियल. म्हणजे पोटेन्शियल ॲट बी अँड पोटेन्शियल ॲट डी बोथ आर इक्वल पोटेन्शियल. कधी, वेन गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सर्किट विल बी बॅलन्सिंग कंडिशन. आता यामध्ये लेट आय बी द करंट सप्लाइड बाय द सेल. या सेल थ्रू करंट आय हा काय होतोय, सप्लाय होतोय किंवा पास होतोय. ओके, ॲट द जंक्शन ए. आता इथे ह्या पॉईंटला काय म्हणणार आपण, जंक्शन म्हणणार आहोत. ओके, हा करंट आय जेव्हा जंक्शन जवळ येईल तेव्हा काय होणार आहे, त्या करंटचं परत डिवायडेशन होणार आहे. पार्ट ऑफ दिस करंट आय इज गोइंग टुवर्ड्स दी बी पॉईंट अँड पार्ट ऑफ दिस करंट इज गोइंग टुवर्ड्स दी डी पॉईंट. ओके, म्हणजे जंक्शनपासून काय होईल, करंट स्प्लिट होईल. एक करंट I1 इकडे जाणार आहे, दुसरा करंट I2 इकडे जाणार आहे. ओके, सो म्हणजे इथे काय म्हटलं बघा, करंट I इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, I1 थ्रू R1 अँड I2 थ्रू R3. म्हणजे I1 हा कसा पास होतोय, R1 रेजिस्टन्सपासून पास होतोय आणि I2 हा R3 या रेजिस्टन्समधून पास होतोय. असं दोन प्रकारे तो करंट काय होईल, टोटल करंट हा स्प्लिट होतोय. ओके, सो बाय युझिंग किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. आता किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आपण बघितलेला आहे, जंक्शन लॉ म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, जंक्शन लॉ. हा पॉईंट ए म्हणजेच काय, जंक्शन आहे ना. इथं हा करंट आय येतोय, बरोबर का. मग जो करंट जंक्शनकडे येतोय त्याला आपण काय घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे हा काय झाला, आय प्लस. ओके, प्लस आय. आणि जो करंट जंक्शनपासून लांब चाललेला आहे, कुठला, I1 करंट काय आहे, अवे फ्रॉम द जंक्शन. आणि I2 पण काय आहे, अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतोय, आय मायनस I2 मायनस I1. समजते, हे करंट I1ला आपण काय केलं, मायनस केलो. का केलो, कारण अवे फ्रॉम द जंक्शन. हा I2 पण काय आहे, मायनस आहे, अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणजे अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आपण हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे बघा. काय, I इज इक्वल टू I1 प्लस I2. कसं आलं बघा नो, अकॉर्डिंग टू द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. ओके, आता या वेटस्टोन्स नेटवर्कमध्ये बघा आपण डेरिव्हेशन बघूया. तर यामध्ये वेन नेटवर्क इज बॅलन्स्ड. आता हे जे नेटवर्क आहे ABCD नेटवर्क, हे बॅलन्स्ड आहे. कधी म्हणतो आपण, मगाशीच मी बोललेलो आहे की जेव्हा गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन, म्हणजे आपण बॅटरी कनेक्ट केलेली आहे, की क्लोज केली, सर्किटमध्ये करंट पास होतोय आणि हा करंट जर का I1 करंट असा आला, B टू C गेला आहे. ओके, I2 करंट हा A टू D, D टू C जातोय, बरोबर का. म्हणजे इथं करंट I1 किंवा I2 D टू B या सर्किटमध्ये पास होत नाही आहे. म्हणजे इथं जी डिफ्लेक्शन काय दाखवते, झिरो डिफ्लेक्शन दाखवतं. तेव्हा हे सर्किट काय म्हणायचं, बॅलन्स्ड आहे. आणि त्याच वेळेला इथलं व्होल्टेज आणि इथलं व्होल्टेज काय असतं, सेम असतं. तेच म्हटलेलं आहे बघा इथं, व्होल्टेज ॲट पॉईंट B इज इक्वल टू व्होल्टेज ॲट पॉईंट D. दॅट इज IG इज इक्वल टू झिरो. कळते, IG म्हणजेच काय, करंट पासिंग थ्रू गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरमधून करंट पासच होत नाही आहे. करंट पास होत नसेल तर IG काय असणार, इथं झिरो असणार आहे. ॲट दॅट टाईम पोटेन्शियल ॲट पॉईंट B इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉईंट D. ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. वेन नेटवर्क इज बॅलन्स्ड, बॅलन्स्ड नेटवर्क असेल तरच इथलं पोटेन्शियल काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि IG करंट काय असणार आहे, झिरो असणार आहे. सो द करंट थ्रू रेजिस्टन्स R2 along BC is I1 and the current through resistance R4 is I2 along DC. बघा इथं सेम D to C हे जर का नेटवर्क असेल तर इथं करंट काय असणार आहे, I2 असणार आहे. कुठे असणार तो, अलॉंग दी R4. आणि B to C हा करंट काय असणार आहे, I1 अलॉंग दी रेजिस्टन्स R2. ओके, म्हणजे I1 करंट पासिंग थ्रू R2, इथं काय होईल, I2 करंट पासिंग थ्रू R4. ओके, आणि बोथ I1 I2 करंट रिचेस ॲट पॉईंट C.
इथं परत ते करंट्स काय होतील, एकमेकाला इथे मिळतील. तर बाय अप्लाइंग किर्चॉफ सेकंड लॉ टू क्लोज लूप ABGDA. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे सेकंड लॉ यूज करायचा आहे. कोणत्या लूपमध्ये, लूप खूप महत्त्वाचा आहे, ABGDA. कुठलं बघा, ABG आणि A हा ट्रायंगल कळते का बघा, ABGD आणि A. ओके, आता या लूपमध्ये किर्चॉफ सेकंड लॉ आपण यूज करायचा आहे. तर बघा आपण जातोय कोणीकडून, असं ना, A to B असं चालू आहे आपण, आणि करंटचे पण डायरेक्शन कसे आहे, सेम आहे. मग इथे आपण करंट काय घ्यायचं आहे, करंटची डायरेक्शन जर का सेम डायरेक्शन असेल तर साइन कन्व्हेन्शन म्हणून काय आहे, करंट टेक ॲज अ निगेटिव्ह. म्हणजे इथे पोटेन्शियल काय असणार आहे, I1 R1 ना. मग इथे आपण करंट काय घेतला, निगेटिव्ह, -I1 R1. ओके, हे झालं. प्लस इथं व्होल्टेज, इथं काय असणार, करंट झिरोच ना, झिरो, कारण जी काय असणार आहे IG झिरो म्हणजे करंट झिरो, प्लस इथे झिरो असणार आहे बघा, 0 × G काय आहे, G इज द रेजिस्टन्स. ओके, म्हणजे करंट हा इथं काय असणार आहे, IG झिरो पुट केला आपण × G, प्लस इकडे आलो आपण असं D2A येतो ना आपण परत, D2A. आता D2A येत असताना बघा बाळांनो, I2 करंट काय आहे, अपोजिट आहे, I2च्या अपोजिट डायरेक्शन आपण चाललो आहोत. याचा अर्थ I2 काय घ्यायचा, पॉझिटिव्ह. मग इथं पोटेन्शियल काय असणार आहे, I2 × R3, मग प्लस I2 R3 इज इक्वल टू काय झालं, 0. दिस इज द किर्चॉफ्स सेकंड लॉ. ओके, आता हेच आपण थोडंसं रिअरेंज करतोय बघा. म्हणजे I1 R1 जर का आपण एका साईडला घेतलो तर काय होईल, I1 R1 इज इक्वल टू I2 R3. कॉल्ड इक्वेशन नंबर 1. Next, similarly, by applying Kirchhoff's second law to the closed loop of BCDGB. बघा आता कुठलं लूप आहे, BCDG आणि B या लूपसाठी अप्लाय करायचं आहे. कसं येतोय आपण, BCDGP. ओके, आता यामध्ये परत आपल्याला इक्वेशन मिळेल बघा. आता B to C चाललाय ना तुम्ही, म्हणजे करंटचे डायरेक्शन चाललाय. करंट कोणता येतं, I1 करंट आहे, रेजिस्टन्स काय आहे, R2 आहे. म्हणजे इथं पोटेन्शियल काय असणार आहे, I1 R2, आणि करंटच्या डायरेक्शन म्हणजे सेम डायरेक्शन म्हणजेच काय असणार आहे, करंट निगेटिव्ह. इथं आपण घेतलं बघा -I1 R2. ओके, पुढे प्लस C to D ना, C to D म्हणजेच काय, परत सेम काय, I2 करंटच्या अपोजिट डायरेक्शन आपण चाललोय. म्हणजे I2 काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. मग इथलं पोटेन्शियल काय असणार आहे, I2 R4. इथं आपण पॉझिटिव्ह I2 R4 घेतलेलं आहे बघा, I2 R4 प्लस आपण आता काय म्हणणार आहे, C to D झालं ना आपण. आता D2G आणि B करता जायचं ना आपल्याला, आता D2B असं झालं आपण. असं जात असताना परत बघा इथं काय, इथं कुठला करंट असणार आहे, इथं करंट असणार आहे IG, जो काय असणार आहे 0, आणि रेजिस्टन्स काय आहे, G इज द रेजिस्टन्स. मग IG 0 असल्यामुळे काय होईल, 0 × G 0 होणार आहे, इज इक्वल टू वॉट, 0. परत आपल्याला मग हे इक्वेशन कसं मिळेल, आपल्याला हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे I1 R2 इज इक्वल टू I2 R4, कॉल्ड इक्वेशन नंबर 2. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणायचं आहे. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण काय करणार आहोत, डिवायडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 वी गेट. म्हणजे 1 ला 2 न जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, काय होईल, I1 गेट कॅन्सल, I2 गेट कॅन्सल. तुम्हाला हे इक्वेशन मिळणार आहे R1/R2 इज इक्वल टू R3/R4, किंवा असे म्हणू शकतो आपण क्रॉस मल्टिप्लाय R1/R3 इज इक्वल टू R2/R4. ओके, and this is known as balancing condition of Wheatstone's network. आता या बॅलन्सिंग कंडिशन थ्रू आपण अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढू शकतो युझिंग अदर 3 नोन रेजिस्टन्स. समजा मला R1 माहिती आहे, R4 माहिती आहे आणि R3 माहिती आहे, R2 काढायचं आहे. R2 काय अननोन आहे. मग आपण काय करायचं आहे, R1 ची व्हॅल्यू पुट करा, R3 ची व्हॅल्यू पुट करा, R4 ची व्हॅल्यू पुट करा, आणि कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला काय मिळेल, R2 ची व्हॅल्यू मिळेल. ओके, दिस इज द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ Wheatstone's नेटवर्क. समजते? थँक्यू.